सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी नामा मनी हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा बुललिया रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
तटे भीमरथ्यम वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेतला अभंग गवळण प्रकरणातील असून पांडुरंगाचे लळीवाळ असणारे या कीर्तन परंपरेची सुरुवात ज्यांनी केली असे आद्य कीर्तनकार वारकरी संप्रदायातले श्री संत नामदेवरायांची गवळण असून त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर जी स्थिती होती त्याचं वर्णन या गवळीमध्ये नामदेवराय करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो असा. हरिभक्तपरायण विशाल महाराज आज तरी या स्टेजवर म्हणू दे. आत्तापर्यंत त्याला विशालशिवाय कधी बोलत नाही, मी बोललो बी नाही. आणि त्याचे साथीला रणजित पवार, सगळ्यांचे दाजी शंकर महाराज यांनी हा ज्ञान यज्ञ घडून आणलाय. कसं वाटतंय सप्ताह केल्यावर? हो महाराज, कुठे बी जाऊन आपण फक्त पकवाजावर असं पाहिजे तसं पाहिजे तिथं चलते. जोरी तोरी जंबू करी गरजेना जव त्या पंचाननानं भेटले. थोडं कमी कर. मी साधा महाराज आहे, काय दुसऱ्या महाराजांवर ते लागत नाही. हे लई माराले, बुक्या लागल्यानं वाटायला. म्हणलं काल चालतो परवा काल चालतो. महाराज म्हणलं फर्स्ट अँड लास्ट सप्ताहकडे म्हणलं आता कर ना. पण तसं नाही, करायचा. तुम्हाला काही लागलं तर आम्ही दोघं समर्थ आहे. पण एक ध्यान ठेवा, कोण काय म्हणतंय याचा विचार करू नका. ज्याला बोलायचंय ना त्याला उत्तर द्यायची नाही, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्याला बोलायचंय त्यानं एवढे माणसं गोळा करून दाखवून मग बोलावं. ज्यानं बोलते त्याची अवकात आपल्या लेवलची नाही, आपण त्याला उत्तर द्यावं. मला बरेच जण आता पोरं माझ्यासोबतच असतात महाराज. बरेच जण म्हणतात महाराज तुम्ही उत्तर का देत नाहीत? अरे कहा राजा भोज कहा गंगू तेली. हत्तीनं कुत्र्याला उत्तर द्यायची गरजच नसते. हत्तीनं आपल्या मस्तीत चला. हा, उत्तर कोणाला द्यायचं? ज्याच्यात ताकद असेल एवढी माणसं गोळा करायची त्याला आपण उत्तर देऊ.
उगा कुठेही नालीवर पडलेल्याला उत्तर द्यायला आपण रिकामे नाहीत, कारण तेवढे आपण खाल्ल्या पातळीचे नाहीत. कोणी काही म्हणते लोकांचं काम आहे बोलणं, आणि आपलं काम आहे ऐकणं आणि सोडणं. आपण आपलं काम करत राहू, लोकांनी लोकांचं काम करत राहू, आणि कप सत्ता करायचं. कारण असे बोलणाऱ्याच विचार करून आपण जगणं सोडू देत नाही, लोक जगू देत नाहीत. विचार करायला गेला तर महाराज, आपण आपल्या मस्तीत जगायचं बस. आपण नये त्यात शिको, आपण नये त्यात शिको. भुंकती ते द्यावे भुंको, भुंकती ते द्यावे भुंको. बुंकला द्या. अजून एक सांगतो पुढच्या वेळेस, टेंट तर तुमचाच आहे, स्पीकर टेंट तेवढं विकत असेल ते बी फुगटमध्येच असेल. कीर्तनकार फुगटमध्ये आहेत. नेमकं जेवणाचा तकलीफ आहे. कोणी दिले तर ठीक, नाही तर 8 दिवसाच्या पंक्ती आम्ही तयार आहेत. गोदाम भरून टाकू, काय खाऊ घालायचे खाऊ घाल, पण सप्ताह बंद करायचा नाही. दर अधिक मासाला माझ्याकडे आला, सप्ताह करायचे, काला तुम्हालाच करावं लागते. म्हणलं करतो, न करायला काय, तुमच्यासाठी काही पण रे. आणि मी काही बोलताना कमी जास्त झालं तर माफ करा बरं, कारण 1 वर्ष झालं कीर्तन, हे माझं या वर्षाचं 3रं कीर्तन आहे. ते बी हे कीर्तन का करतो, हे माझं संस्थान आहे म्हणूनच. कारण माऊली महाराज उमरजकर किती केलं तर आमच्याच संस्थानचे आहेत. कोण काय म्हणते काही घेणं देणं नाही. जोपर्यंत उमरजकर नाव पाठीमागे आहे तोपर्यंत आमचं आहे, आणि ते कायमस्वरूपी राहणार आहे. महाराज माऊली महाराजांना काय महाराज तुम्हाला माहीत नसेल, आमच्या आता घागरदाऱ्याला आम्ही जाऊन आलोत महाराजांनी, तिथली गोशाळा माऊली महाराजांनी सांभाळली सुरुवातीला. स्वानंद सुखनिवासी 5वे मठाधिपती एकनाथ नामदेव महाराज यांनी माऊलीला, हे बंद कर आवाज वारे थोडं तिकडे फिरव महाराजांकडे. माऊली महाराजांना सांगितलं, तुम्ही इथं नाही, तुमच्या हातून चांगलं होणार आहे, चांगला समाज घडणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही आळंदीला जा. मोठ्या महाराजांनी पाठवले महाराज, कारण हिऱ्याची पर जोहरीलाच असते. तद्वत महाराजांनी माऊलीची स्थिती ओळखली किंवा त्यांची बुद्धिमत्ता ओळखली, आणि तू गोशाळा सांभाळायच्या लायकीचा नाहीस, तू काही तर लोकांचा उद्धार करायच्या लायकीचा आहेस, म्हणून आळंदीला साखरे महाराजांचा पाठवलं. हे आमच्या परंपरेतले आहेत, म्हणून उमरजकर आहेत. त्याच्यामुळं हे काय माझं संस्थान आहे, आणि मी आधीच ठरवलं आहे माझ्या संस्थानावर मी कीर्तन करणार आहे. हे माझंच आहे, 3रं कीर्तन आहे माझं या वर्षातलं. बाहेर कीर्तन करणं बंद केलं आहे महाराज. कारण कसं आहे, आपल्या लोकाला आपल्याला हक्कानं सांगता येते, बाहेरच्याला सांगता येत नाही. म्हणून हे माझं संस्थान आहे. आता शिंदे परिवार सांभाळतं इथे, चांगल्या रीतीने बिचारे सांभाळतायत, इथली व्यवस्था बघतायत, सांभाळतायत. म्हणून हे माझं, म्हणून इथं हक्कानं कीर्तन करायला मी आलो आहे. विठाला महाराज बी स्वतः कीर्तन आले. मी म्हणलं आजपासून सुरुवात करा तुम्ही, कारण माझी सर्दी खोकला आहे, ते मला माहीत नाही किती वेळ मी बोलेल, जेवढा वेळ बोलता येईल. ह्याला आल्यावर बी म्हटलं कोणी तर बांधार आहे, ते म्हणे नाही महाराज तुम्ही 15 मिनिट बोला, पण तुम्हीच बोला. मग एक उपाय अजून मला थोडा सुचला. महाराजांना आमची चर्चा 2 तास झालं तुमच्यामुळं, आम्ही सोबतच आहेत.
9ला इथं यायचं आहे म्हणले काल शिंदे पाटील तुम्ही. आम्ही 8:30ला नाश्ता करून बसलो, आता जायचं आहे म्हणून. आम्हाला पुन्हा आला टाईम 11 वाजता यायचं आहे. ठीक आहे बाबा, मग आम्ही गप्पा मारत बसलो दोघं. त्याला म्हणलं कीर्तनं चालू करा, आणि आज चांगली पर्वणी होती. म्हटलं माझी तब्येत बरोबर नाही महाराज, चालू करा. ते म्हणे आता नाही, पुन्हा का बघू. आता त्याचं पुन्हा केव्हा येईल माहीत नाही. पण परंपरा, प्रत्येकाच्या परंपरा आहेत, त्यांच्या परंपरेत नाही आहेत म्हटले तरी बी पांडुरंग परमात्मा काय बुद्धी देईल. कारण ते उत्कृष्ट गायक आहेत, माझ्यासारखे आपसुरे नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कीर्तन चांगलंच होईल असं एक मला वाटतं, कारण त्यांचा आवाज ऐकला आहे. आणि आज शेवटची चाल आपण त्यांना ऐकूतच. खूप छान आहेत. आणि सांबर ना, संबरला महाराजांचं संस्थान आहे. आणि छोटे मोठे महाराज नाहीत, लय मोठे महाराज आहेत. मी म्हणत होतो मीच मोठा महाराज आहे, माझ्यापेक्षा मोठे महाराज आहेत ते. मला 300 एकर जमीन आहे, 700 एकर जमीन आहे म्हणते ना. पण एक आहे महाराज, समाधान एवढं वाटतंय की अभिमान नाहीये. किती मोठं झालं तरी जमिनीला धरणं हे महत्वाचं आहे. त्या या महात्म्याकडे बघितल्यानंतर त्याची जाणीव होते. विठ्ठला त्या महात्म्याचं नाव झालं. आता कोणाकोणाचं नाव घ्यावं हेच कळत नाहीये. सगळी एक एकाचे नाही बळी रे. आणि ही आता कीर्तनकारच आहेत. 1 2 3 अजून कुठे गेले. एक मोठे महाराज आमचे कुठे. हां तेव्हा तिथं. विठ्ठल आठ पकवाज आणले असले तरी पुरत नव्हते वाटायले. तिथं बसलेत. अजून कोण कोण आहेत. एक एकाचे निबळी रे बा. पकवाजाची म्हणजे जवळपास सगळे पकवाजच आहेत थोडक्यात. छान नियोजन केलंय. वर्णन करावं तेवढं कमी आहे महाराज. कारण आता हे सगळेच आहेत, तुम्ही हे कार्यक्रम करतायत दुसऱ्याचे, पण आपण बी त्यात काही योगदान द्यावं. लोकांसाठी तर हे प्रेरणादायक आहेच. कारण किती दिवस सांगायचे, कधीतरी करून बी दाखवावं. आणि ते विशाल रणजितने करून दाखवलेलं आहे. त्यांच्या पाठीशी शिंदे परिवार आहेच. विशालला सांभाळता येते म्हणजे त्यांच्या पाठीशी असल्याशिवाय होत नाही. त्यांचं बी वर्णन करावं तेवढं कमीच. आणि बाकीचे सर्व आपण सर्वांचे एकदा धन्यवादच मानायला हरकत नाही. कारण कीर्तनाला यायचा म्हणजे सगळ्यात मोठा कटाळा आहे. आणि त्यातल्या त्यात माता माऊलीला तर हातच जोडायची वेळ आली मला. कारण हात जोडायचं चांगलं म्हणूनच तुमच्यामुळंच सध्या वारकरी संप्रदाय चालतोय. आता अख्खा मंडप माता माऊली भरले, गडी कुठं आहेत की बिचारे. गडी भेटतच नाहीत महाराज. गड्याला आजकाल गड्याला कामच काय हेच कळत नाही. शेतात जावं तर रोजगारी भेटत नाही, कुठे बी कामाला माणूस भेटत नाही, कीर्तनाला माणूस भेटत नाही. नेमके हे राहतातच कुठं ह्याच तपास लागत नाही. त्या बाजारात भेटतात. हां बाजार आहे तिथं भेटतात. त्याला काहीच काय विठ्ठल. बाजार आहे तिकडे, पण एक कळत नाही. विठ्ठल बाजार आहे महाराज, दररोजचाच आहे. आज काही नवीनच नाही आहे. दर आठवड्याला बाजार भरतो.
पण कशासाठी व्यवहार करतो, संसार करतो हेच जीवाला कळत नाही, हे विशेष आहे. वास्तविक पाहिलं तर आपण जगतोय कशासाठी याचीच अजून जाणीव जीवाला झाली नाही. कारण आपण महाराजांचं प्रमाण आहे, महाराज देह दिला देव, देवे दिला देव भजना देह कशासाठी दिलाय महाराज? भजनासाठी दिलाय. भजन कशासाठी करायचे? परमात्मा प्राप्तीसाठी. परमात्मा प्राप्ती कशासाठी पाहिजे? समाधान ब्रह्मप्राप्तीसाठी. ब्रह्म म्हणजे काय महाराज? अज्ञानाची निवृत्ती, ज्ञानाची प्राप्ती. आणि ब्रह्मसुख ज्या दिवशी प्राप्त झालं, ब्रह्म ज्या दिवशी प्राप्त झालं त्या दिवशी काय निवांत राहायचं. म्हणजे समाधानी राहण्यासाठी हा जीव तडपडतोय. आणि शास्त्र बी तेच सांगते, समाधानी राहा. वास्तविक पाहिलं आज एवढा जीव पळतोय महाराज, समाधानी कुठे? आज बाजारामधले समाधानी आहेत, संसारामधले समाधानी आहेत, परमार्थामधले समाधानी आहेत. हो आहेत. परमार्थातले समाधानी नसल्यावर मग कशाला आहेत? काही नाहीत. अपवाद हे शास्त्रामध्ये असतोच महाराज. प्रत्येक गोष्टीला अपवाद आहेच. तसं आपल्यातले बी काही अपवादी धरायचे. पण आपण पांडुरंगाचे लेकरं आहोत, जेवढे करी संप्रदायातले आहेत, आणि त्याच्या एवढं समाधानी कोणीच नाही आहे. आपण बिंदास फिरतो महाराज, काही टेन्शन नाही आहे आपल्याला जीवनामध्ये. कारण आपल्याला माहीत आहे आपण ज्याची साधना करतो तो आपलं सर्व सारलं करणार आहे. आणि हे ज्याला माहिती आहे आणि तोच खरा समाधानी आहे. आणि हे ज्याला कळत नाही तो सांप्रदायिकच नाही आहे. विठ्ठल अहो, आपण सांप्रदायिक आहेत का नाहीत ही जेस्तेनं परखून पाहायचं महाराज. आता कोणी बी माळकरी असेल किंवा कोणी इकडले किंवा इकडले, सगळे माळकरी, सगळे सांप्रदायिक आहेत. पण ज्या दिवशी तुम्ही तुमचं सर्वस्व पांडुरंगाला मानताल, आता मी कोणाला तर माळ घातली, ते बी ते मी हसत म्हटलं हे बरं आहे, मंगळसूत्रावर ते गाठ बांधायचं ठरले, त्याचं बी टिबरेवालच निघाले ती माळी. तर मी म्हणलं हे बरं आहे म्हटलं. तर कुणी तर म्हटलं हे आपल्या पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. बरोबर आहे. आणि ज्या दिवशी हे मंगळसूत्र गळ्यात घातलं त्या दिवशी पांडुरंगाला सर्वस्व अर्पण करा, त्या दिवशी तुम्ही समाधानी झालात. होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल आगवा तुका म्हणे आनंद. समर्पिते देवा, समर्पिते देवा, भार काही जण घ्या, काही होईल आगवा तुका म्हणे आनंद, होईल देह समर्पिते देवा. ज्या दिवशी देवाला तुम्ही देह समर्पित करताल, ज्याप्रमाणे
एखादी स्त्री लग्न झाल्यानंतर त्या बिचाऱ्यानं जेव्हा मंगळसूत्र घातलं तेव्हा मायबापाचं घर सोडून नवऱ्याकडे येते आणि त्याला सर्वस्व मानते, त्या दिवशी तिनं पतिव्रता ठरते. तद्वत तुम्ही जेव्हा माळ घालता आणि त्या पांडुरंगाला सर्वस्व मानता, त्या दिवशी तुम्ही खरे वारकरी झालात. विठ्ठल आणि ज्या दिवशी तुम्ही त्या पांडुरंगाला आपलं सर्वस्व, ज्याप्रमाणे अजून एक उदाहरण सांगतो, ज्याप्रमाणे जन्मलेलं बाळ आपल्या आईला सर्वस्व मानतं, नवे नवे आईवरच अवलंबून असतं. जन्मलेल्या बाळाला काहीच माहीत नसतं महाराज, पण त्या मातेला माहीत असतं की याला कवा खाऊ घालायचंय, कवा पाजवायचंय, याला कवा झोपवायचंय, कवा उठवायचंय, कवा आंघोळ घालायची, ही मातेला माहीत असतं महाराज. आणि ते बाळ बी आईच्या भरोश्यावर समाधानी राहतं महाराज. तद्वत आपण पांडुरंगाची लेकरं होऊन, नामदेवरायाची लेकरं होऊन त्यांच्यावर जर सर्वस्व सोपवलं ना महाराज, तर दुःखाचा लेस सुद्धा राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, 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 पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, रंगनी रांगेत गुलगुला बोलत, रंगनी रांगेत गुलगुला बोलत, जेव्हा आपण सर्वस्व त्या पांडुरंगाला अर्पण करतो तेव्हा दुःखाची निवृत्ती होते, सुखाचे सुख होते. केव्हा? त्या पांडुरंगाला पाहिल्यानंतर किंवा त्याला अर्पण केल्यानंतर. कारण या जगतामध्ये तेवढाच एक आहे परमात्मा की ज्याच्याजवळ सुख आहे, सच्चित आनंद रूप आहे. त्या परमात्म्याचं वर्णन करताना श्रुती माता सांगते तो सतरूप आहे, चित रूप आहे आणि आनंद रूप आहे महाराज. सत्य आहे, त्रिकालावादी सत्यत्व, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही
म्हणजे ज्ञान रूप आहे आणि आनंद रूप म्हणजे आनंद रूप आहे, म्हणजे सुख रूप आहे महाराज तो. आणि आपण वास्तविक पाहिलं अशा सच्चित आनंद रूप परमात्म्याला सोडून जे दुःख आहे, अनित्य आहे आणि दुःखरूप आहे अशा संसाराला धरतो महाराज. पण शास्त्र सांगतं महाराज, ज्यामध्ये ज्याचं अस्तित्व नसतं त्यामध्ये त्याची प्राप्ती कधीच होत नाही. वास्तविक पाहिलं संसारामध्ये सुख या नावाची चीजच नाहीये महाराज. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, बांधवडी आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. सुखाचा विचार नाही मोठे, नाही मोठे, नाही मोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार कसा आहे महाराज? दुःख रूप आहे. सुख इथं कुठवर बी नाहीये महाराज. गौऱ्या मसनात गेल्या तरी सुख भेटत नाही. हो बाबा, काळ्याचे पांढरे होऊन गेले, आहे सुख तुम्हाला? इकडे बरं, तुम्हाला जाऊ दे, कीर्तनकाराचे बाप आहेत. आ नाही मग कशाला करता? आ कशाला करता? नाही, मागून आली वाट हो, कुठं तर थांबवा की त्या वाटेला. ना आली वाट ठीक आहे, आम्ही मान्य करता आली वाट, कुठं तर थांबल की वाट. का स्मशानात गेल्यावरच आधी थांब ना? कस काय? कस काय नाही? आता आमची थांबली की नाही, तुमचं कसं का होईना? आ सुख नाही मग पळता का? सुख वास्तविक पाहिलं तर नाही, पण सुखाचा भास आहे, सुखाभास. आपल्याला भेटलं आत्ता नाही, पोरं झाल्यावर भेटल, पोरग झाल्यावर, पोराचं लग्न झाल्यावर भेटल, लग्न झाल्यावर, लेकरू झाल्यावर भेटल, असं म्हणत म्हणत मसन जवळ येते, पण सुख भेटत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एका मुक्ती यत्न नाही गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला, नाही गेला. दिशासीन पावला, माया वेटीला जीव माझा. दिशासीन पावला, माया वेटीला जीव माझा. सोहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाटोनी. माझे सोहित नेनती कोणी, काहीच न करीती मज वाटोनी. माझे सहित कोणी, काही तरी करीत माझं वाचोनी. माझे सहित सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया. आपण महाराज फक्त सुखाच्या अपेक्षेवर जगतोय महाराज. सुख कधीच भेटत नाही. आता उन्हाळ्यात त्या लवाळ्या दिसतात आपल्या, हरण ते पाणी प्यायसाठी मरून जातो ऊर फोडून, पण
पाणी भेटतं का? नाही. तसंच बाबा आपलं बी आहे हो. हरणाचं आपल्याला सांगायला सोपं जाते, पण आपल्या घरचं सुधारणं. दातं बी राहिले नाहीत बाबा, 4च राहिले समोर, तरी बायको सुटणार, संसार सुटणार, लेकरं सुटणार, म्हणून दुःखी आहेत. शास्त्रानं महाराज 4 सांगितलेत पुरुष आहे. 4 हे काय? ब्रह्मचार्य, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास. वयाच्या 20-25 पर्यंत ब्रह्मचार्य तो पालन करायचं. 20 पासून 40 पर्यंत काय? गृहस्थी. 40 पासून 60 पर्यंत वानप्रस्थ आणि 60 पासून मरुजेपर्यंत संन्यास. याच्यात खरंच समाधान आहे, पण आपण संन्यास घ्यायलाच तयार नाहीत. पोरं हाताला आले तरी आपला कारभार काय सुटतच नाही सावकार. भरपूर लोक म्हणतात महाराज काहीच नाही, आपल्या हातात काहीच ठेवलं नाही, सगळं पोराच्या हवाले केले, फक्त चाव्या तुझ्याजवळ आहेत. आता आमचे माऊलीच आहेत, म्हातारे होऊन गेले कारभार मार्त करून करून करून. अजून बी दुकानाची चावी ह्याच्याकडंच. त्या पोराला 4 लेकरं झाले तरी बी त्याला काय कळणार? अरे कळलं कवा? हां हो का, सुटलं. आता इथून बघा, जेवत बी नाही तिथं, आधी दुकानला जाते, फक्त सुटलं. फक्त लोका सांगिक ब्रह्मज्ञान. म्हणून मी बऱ्याच वेळेस म्हणतो काही कोणाला बोलायचंच राहिलं नाही बुवा आता. कारण तुम्हाला बोलतो, जाऊ दे, त्याला बोलत नाही. किती महाराज उघडून पिले? किती पिले असतील आतापर्यंत? 40 वर्षाच्या काळात जो कमीत कमी दर वर्षाचे 100 तरी कीर्तन ऐकले असतील ना. पण फरक काय? शोकांतिक आहे. सगळ्यांना चितले, तुम्हीच नाही, हे सगळे असे. फरक काय? फरकच नाही महाराज. आपलं कसं झालंय महाराज माहिती आहे का? त्या नदीच्या गोट्यावरसारखं झाले. नदीच्या म्हणता येणार नाही, त्या होळाच्या खडक राहते गावाच्या बाहेर, तिथं पाऊस येतंय, ऊन येतंय, हिव येते, ते तसाच बिचारा पडू. तसं आम्ही काही बी येऊ जा, किती बी कीर्तन ऐकू, कथा ऐकू, काय बी येऊ, कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, दस्ती झटकायची आणि घरी जाऊन संसार करायचा. विठ्ठल मग आपल्या दुःखाची निवृत्ती होईल कशी? दुःख वाईट वाटू देऊ नका, मी सगळ्याच सांगायलो हेच आहे. इथं बसल्या बसल्या अर्ध्या बाया घरचा विचार करत असत्याल, सुननं जेवाय केली की नाही, की म्हणून पोरगा आलं की नाही. आपल्या डोक्यातून संसार जातच नाही महाराज. आणि जोपर्यंत संसार जात नाही तोपर्यंत दुःख जाणार नाही. आणि ज्या दिवशी संसार गेला त्या दिवशी सुखरूप झाला. विठ्ठल आणि कोण्या दिवशी दुःख निवृत्त होईल? ज्या दिवशी आपण त्या परमात्म्याला पाहू किंवा परमात्मा रूप होऊ किंवा त्याच्या चरणाची आपण धुळी बनू, त्या दिवशी तुमचं दुःख निवृत्त झालेलं राहिलेलं. दुःखाची निवृत्ती होईल आणि सुखाचं ते सुख ते परमात्मा प्राप्त होईल महाराज. आणि तो परमात्मा प्राप्त झाल्याचा परिणाम काय होईल? अभंगाचं रंगनी रागत गुलगुला बोलत, रंगनी रागत गुलगुला बोलत, रंगनी
असुर रंगानी रागात गुलगुला रंगनी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत चरणात. महाराज हे दोन्हीकडून करता येते दिलीप बुवा. मी आता वेगळ्या तऱ्हेने सांगतोय, आता आठवलं वाटलं म्हणून. महाराज परमात्म्याला प्राप्त करून घेतल्यानंतर परमात्मा आपल्यासोबत खेळतो, आपल्यासोबत बोलतो, रंगनी रांगत गुलगुला बोलतो. आणि जे आपले दुःख आहेत, आपल्यावर येणारे आघात आहे, त्यांचा नाश करतो असुर रवळत चरणात. असुर म्हणजे दुःखच आहेत ना. कारण परमात्म्याला ज्यानं प्राप्त करून घेतलंय त्याच्यासाठी परमात्मा काहीही बनतो महाराज, आणि त्याच्यासाठी काहीही करतो, हे आपण शास्त्र. कारण परमात्म्याचा अवतारच आहे महाराज, संतांसाठी आहे. परमात्म्याचं ब्रीदवाक्य काय? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवाद. परमात्मा फक्त भक्तासाठी येतो. एकतर आता थोडं वेगळं आहे, परमात्मा येतो कोणासाठी? भक्तासाठी. तुमच्यासाठी. चला हो द्या, लई कीर्तन ऐकले तुम्ही. परमात्मा येतो कोणासाठी? हा बोला ना, कोणासाठी येतो ते सांगा. प्रमाण लई झाले. भक्तासाठी. ठीक आहे. परमात्मा येतो भक्तासाठी, तर नाहीतर दुर्जनासाठी. तर या धर्ममंडपात आपण बसलो, आपण कोण आहेत? कोण आहेत? भक्त. नाही, आपण दुर्जन बी नाही येत, आपण सज्जन बी नाही आहेत. जर आपण जर भक्त असताल तर आपल्यासाठी देव आला असता. भक्त असतं तर प्रल्हादासारखे आपण, नारद महर्षी, प्रल्हाद, तुकोबाराय, नामदेवराय यांच्यासारखे असता तर देव आला असता. म्हणजे आपण भक्त नाही आहेत. उरलं कोण? दुष्ट, दुर्जन. दुर्जन तर आहेत का आपण? आहेत की नाही? माळकरी आहेत. धड आपण दुर्जन बी नाही आहेत महाराज. जर दुर्जन जर असता, रावणासारखी, हिरण्यकशिपूसारखी, तरी देव आला असता. आपण जर दुर्जन बी नाही आहेत आणि आपण सज्जन बी नाही आहेत महाराजा. आपण काय आहेत? इधर ना उधर, बस मधी लोंबणारे डोमकावळे. विठाला मग आपली वाट काय? हा प्रश्न येतोच बऱ्याच वेळेस. तर ते आता थोडं अभंगाच्या बाजूला जाऊन बोलतो मी. परमात्मा दुर्जनासाठी तर येतो, नाहीतर सज्जनासाठी तर येतो. मग आपल्यासारखे जे आहेत मधले, राहुल, माळकरी, वारकरी, ह्याच्यासाठी फक्त फक्त देवच येतो. पण अंतःकरणामध्ये करुणा भाव घेऊन संत रूपाने जे आपल्यासाठी अवतरण होतात देव, ते संत रूप आहेत महाराज. ते आपल्या सर्वांसाठी, आपल्या कल्याणासाठी देव येऊ शकत नाही. आपण कोण्याच पातळीत बसत नाहीत. म्हणून देवानं आपल्यासाठीच अवतार घेतला, तो पण संतत्व रूपाने. विठ्ठल म्हणून देव आला महाराज. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु,
तर देवच संतत्व रूपाने करुणामय अंतकरणाने या पृथ्वी तलावर येतो आणि तुम्हा आम्हा सर्वांचा उद्धार करतो. विठ्ठल पण देव त्यांच्यासाठीच येतो जे देवाचे अनन्य भक्त आहेत. महाराज ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव आहे, चोखामेळा, रविदास वगैरे जेवढे काही नरहरी सोनार वगैरे जेवढे काही संत परंपरे ज्ञपासून नीपर्यंत जेवढे काही संत परंपरा आहे आपली त्या सर्वांसाठी देव येतो महाराज. आणि त्यांच्यासोबत देव खेळतो, बागडतो आणि त्यांच्यावर येणारे आघात बी निवृत्त करतो महाराज. एवढंच नाही तर त्या सज्जनांना, त्या संतांना देव आपल्या हातावर ठेवतो. अभंगाचं 3रं चरण. नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा, हाती लोण्याचा मुंडा, म्हणे हाती लोण्याचा नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोणियाचा उंडा. म्हणे हाती लोण्याचा मुंडा, गवळणी त्यातून भुलविल्या, गवळणी त्यातून भुलविल्या, रंग निरागत गुलगुला बोलत, रंग निरागत गुलगुला नामा म्हणे हाती लोणियाचा उंडा. लोणी कशाला म्हटलं जातं महाराज? जे मधून आणि बाहेरून पांढरं शिपट असतं ते राहू, वरून उगं माऊलीसारखं पांढरं शिपट असून आणि मधून जर काळं डक असेल तर काहीच उपयोग नाही. काही काही व्यवहारामध्ये लोक आहेत महाराज, वरून एवढे चांगले दिसतात पण ते मधून त्याच्या एवढं काळं कुणीच नसतं. कोळसा बरा त्याच्यापेक्षा एवढे काळे असतात. काही काही असतात वरून काळे असतात पण मधून पांढरे शेपट निवडूसारखे आमचे. नंदू झाला हा पोरगा आहे बिचारा, वरून तुम्हाला दिसत असेल काळा पण मधून याच्या एवढं पांढरं कुणीच नाही. विठ्ठला व्यवहारात हे बरेच आहेत महाराज, वरून काही बी करतात दिसत आहेत. काही लोक वरून काळे असतात आतून पांढरे असतात, काही लोक आतून काळे असतात वरून पांढरे असतात, काही लोक मधून बी काळे आणि बाहेरून बी काळे, आणि काही लोक मधून बी पांढरे आणि बाहेरून बी पांढरे. विठ्ठल बरं, याच्यावरच 1 घंटा बोलू शकतो मी. वरून बी पांढरे असतात महाराज, आणि असे जे मधून बी पांढरे आहेत आणि बाहेरून बी पांढरे आहेत त्यांना संतत्व म्हटलं जातं. आणि अशा संतत्वांना परमात्मा हातावर घेतो महाराज. सज्जनाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे महाराज, मृदू सभाई अभ्यंतरी, मृदू सबाहे नवनीता, तैसे सज्जनाचे चित्त, मृदू सबाहे नवनीता, तैसे सज्जनाचे चित्त, तैसे सज्जनाचे चित्त, मृदू तैसे सज्जनाचे चित्त,
कारण संत त्यालाच म्हटलं जातं जो मृदू आहे, मधून पण बाहेरून पण. ज्याप्रमाणे नवनीतासारखे, लोण्यासारखे. माता माऊली सगळे लोणी काढतात की नाही? आताच्या बायला ते बी माहीत आहे की नाही की लोणी असतं महाराज, मधून बी पांढरं असतं, बाहेरून बी पांढरं असतं, ते मौसूद असतं महाराज, मुलायम असतं. त्याचप्रमाणे संत सज्जन असते आणि अशा संत आणि सज्जनांना परमात्मा तळ हातावर घेतो. विठोबा रघुमाई थोडक्यात अभंगाचा भावावर सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज काल आहे महाराज. आणि मला टाईम दिला 1 वाजताचा. पोरायचं का बाबा ऐकावं लागते महाराज. 1 पर्यंत सोडा म्हटले, जेवण करायचं आहे. ठीक आहे बाबा, 5 मिनटं आहे, 5 मिनटात सांगण्याचा प्रयत्न केला. कारण त्या परमात्म्याचं वर्णन कितीही केलं तर ते कमीच आहे. पृथ्वीची कागद केला आणि समुद्राची शाई केली तरी त्या परमात्म्याचं वर्णन होऊ शकत नाही. म्हणून आपण तर काय बालबच्चे वर्णन करणार आहे. ते विठाला परमात्मा महाराज मथुरेला जन्माला आला, पण कंसाच्या भीतीने त्याला वृंदावनला सोडणं, गोकुळामध्ये नेऊन ठेवण्यात आलं यशोदा मातेपाशी. आणि सकाळी जेव्हा यशोदा माते गार झोपीत होती तेव्हा आणून ठेवण्यात आलं परमात्म्याला. परमात्मा सकाळ झाली तरी बघतो मी जन्माला आलो, कुठंच आनंद उत्सव नाही. परमात्मा जोरजोराने रडाय चालू केलं महाराज. आणि परमात्मा रडाय चालू केल्यानंतर यशोदेला जाग आली आणि तिला तेव्हा कळालं की आपल्याला लेकरू झालं. आणि परमात्म्याचा आवाज ऐकून पूर्ण घरामध्ये आवाज आला आणि सगळीकडे आनंद उत्सव साजरा झाला महाराज. कारण नंदाच्या घरी मुलगा जन्माला आला. कारण त्यावेळेस आपल्या राजाबद्दल एवढी आपुलकी होती लोकांची की नंदाला आणि यशोदेला बाळ व्हावं म्हणून अख्ख्या गोकुळानं 12 वर्ष एकादशीचं व्रत केलं होतं महाराज. आणि आज यशोदेला बाळ झालं कळल्यावशीर पूर्ण गोकुळामध्ये आनंद उत्सव. बाळकृष्ण नंदा घरी आनंद लेणार नाही. परमात्मा जन्माला आला, पूर्ण गोकुळामध्ये आनंद उत्सव झाला महाराज. जवळपास 4 किती महिने आनंद उत्सव झाला भागवतकार? 1 महिना की 6 महिने? बरं किती तर महिने झाला, जाऊ द्या. आनंद उत्सव झाला हे महत्वाचं. विठ्ठल महिने वगैरे नाही महाराज. जोपर्यंत कृष्ण परमात्मा गोकुळात होता तोपर्यंत आनंद उत्सव होता. विठ्ठला परमात्मा मोठा होत गेला महाराज. कंस इकडून राक्षस पाठवत होता, प्रत्येकाचा वध करत गेला. रंगणी रांगत, गुलगुला बोलत, आसूर रोळत होतं. परमात्मा रांगत बी होता, गोड बोलत बी होता आणि जेवढे आसूर आले त्यांचा बी वध करत होता महाराज.
मग थोडा मोठा होत गेला, चलत गेला, चलू लागल्यानंतर त्यांनी मग चोऱ्या करायला चालू केल्या. कारण त्यावेळेस एक असं होतं की जेवढं काही दही दूध गोकुळामध्ये निर्माण होतं ते पूर्ण मथुरेला विकायला जात होतं. आणि तिथले जे पोरं होते त्यांना दही दूध भेटत नव्हतं, त्याचं सार भेटत होतं, म्हणजे ताकच भेटत होतं. मग परमात्म्यानं म्हटलं तुम्ही एवढे बारकी कशी हारे म्हणले. ते म्हणजे आम्हाला खायलाच भेटत नाही. चला उद्यापासून तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दही दूध खाऊ. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे आधी येतो पोट भरी, आधी येतो पोट भरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे. परमात्मा देवाला सगळ्या गोकुळांना म्हणतो तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला पोटभर देतो. महाराज परमात्म्याच्या मागे लागल्या गेल्यावर तर भेटलच ना महाराज. आम्ही त्यांच्या नावानं फिरतो, तुम्ही आमच्या मागे आला तर पोटभर खाला. त्याच्याजवळ गेला तर काय भेटेल ह्याचा विचार करा. काय आज जेवायला बालुशाही आहे म्हणे. आमच्या मागे आल्यामुळे त्याच्या मागे गेल्यावर तर काय भेटेल याचा विचार करा. विठ्ठला परमात्मा सर्वांना गोळा करतो महाराज आणि एक मंडळ स्थापन करतो आणि सांगितलं दररोज एकाच्या घरी चोरी करायची ना आपलं आपलं पोट भरायची. प्रत्येक घरी परमात्मा चोरी करायचा महाराज. तिथलं दही दूध आणायचं आणि सर्व पोरांना खाऊ वाटून टाकायचं महाराज. याच्यामुळं सर्व गवळणी वैतागून गेल्या महाराज आणि गवळणी गाराने घेऊन येऊ लागल्या यशोदेकडे. पण यशोदा होती महाराज. एक गोष्ट आहे का तुमच्या व्यवहारातलीच आहे, आपल्या लेकराला कोणची बाई बोलल्यावर तुम्ही गप्प बसता का? हो माता माऊली, अजिबात नाही महाराज. कंबरला डोक्यावरचा पदर कमरेला लावून भांडाय तयारच राहते, कारण लेकराचं ऐकून घेत नाही माता. आणि ही तर परमात्म्याची आई, ही कशी ऐकून घेईल विचार. बाळस गुण गुणात तान ग, बाळस गुण गुणात तान ग, बाळस गुण गुणाचे तान ग, बाळस गुण गुणाचे तान ग, गुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोजिरवान, तान बाळ दिसतंय गोजिरवान. आई सांगत गाराने ग तुम्ही गोकुळच्या नारी. बाळस गुण गुणाचे तान ग, बाळस गुण गुणाचे तान ग. बाळस गुण गुणाचे तान ग, बाळस गुण गुणाचे तान ग. यशोदा माता त्या गवळणीला म्हणते गाराने घेऊन आलेल्या, माझं बाळ सगुण गुणाचं आहे, चांगलं आहे माझं बाळ. तुम्ही उग गाराने आळ घ्यायला आणि माझं बाळ तुमच्या इथं चोरी का कराल? माझ्या इथं ताकाची दह्याची लोण्याची पुरणच्या पूर आहेत. 9 लाख गाई होत्या नंदबाबाकडे, ऐकतच नव्हती महाराज. एक वेळेस मग सर्व गवळणी जमल्या आणि त्या सगळ्या एकदा यशोदेकडे आले. यशोदे, तुझं पोरग खोड्या करतंय, तू मान न मान, पण तुला जर मान्य जर नसल तर एक काम कर,
आम्हाला गाव सोडून जायची परवानगी. यशोदे कृष्णाला सांगाई, राहावे का जावे? कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे? गोकुळी राहावे का जावे? त्या गवळणी म्हणू लागल्या महाराज, तू कृष्णाची आई आहेस, पण त्याचबरोबर या गोकुळाची राणी तू आहेस. म्हणून आम्ही तुला विचारतो, एकतर आम्हाला गोकुळामध्ये ठेव, नाहीतर आम्हाला जायची परवानगी. तेव्हा यशोदेला वाटलं, ज्या अर्थी एक गाव सोडून जायला तयार आहे, त्या अर्थी आपलं पोरगं काहीतरी धिंगाणा करत असत. तेव्हा यशोदेने कृष्णाला बोलवलं आणि सांगितलं, उद्यापासून तू गाई वळण्यासाठी रानात जायचं. परमात्म्याने हो बोलला आणि दुसऱ्या दिवशी परमात्मा सर्व सवंगड्याला घेऊन रानामध्ये गाई गोधने चारावया जातो चारंग पाणी. गोधने सारावया जातो चारंगपाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. कृष्णदान मागे निरी आसडोनी, कृष्णदान मागे निरी आसडोनी. देखिली यशोदा जननी गोधने सारावया जातो चारंग पाणी. हे गोधने सारावया जातो चारंग पाणी. गोधने सारावया जातो चारंगपाणी. गोधने सारावया जातो परमात्मा निघाला महाराज, सर्व सवंगड्याला घेऊन निघाला. आणि त्यावेळेस काय महाराज, रानं पडीत होती महाराज, मोकळे रानं, कुणी वाहत नव्हतं. त्याच्यामुळं गायी वळायच्या म्हणजे काय, फक्त गायी घेऊन जायच्या, रानात मोकळं सोडायच्या. आणि मग परमात्मा काय करत होता, त्यावेळेस जेवढे काही मैदानी खेळ आहेत ते परमात्मा त्या सवंगड्यासोबत खेळत होते. विटी दांडू चंडू लगोऱ्या नानापरी, दाडू चंडू नगुराला नापरी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी, देवाडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ गाई गोपाळ हो गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वना, गाई गोपाळ सौंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गोपाळ सवंगडी वना. मांडीला लगोरी, आहा हा हा. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. हा हा. खेळ
झाले का खेळ? आता एवढे खेळ खेळल्यावर दमले महाराज, सगळेच गोपाळ दमले, तिथले बी दमले आणि हे बी दमले. देवा आता खेळायमध्ये मजा राहिली नाही देवा, आता डाव मोडा, कारण खांदी बार पोटी बूट. काय खेळायचं? हा एवढं लक्षात येते. परमात्म्याने सर्वांना विचारलं भूक लागली का, सर्वांनी होकार दिला. त्यावेळेस यमुनेच्या काठी परमात्म्याने सर्वांना गोलाकार बसून जो काल्याचा महाप्रसाद दिला, तोच महाप्रसाद आज श्री संत नामदेव महाराज, माऊली महाराज आपल्या सर्वांना देऊन आपलं जीवन कथार करतील. ज्ञानेश्वर ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली हॅलो 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 महाराज चाल चाल थोडं ऐकाय भेट. काल्याच्या अभंग म्हणतो, काल्याच्या अभंग म्हणतो. विठ्ठल जे जे विठ्ठल विठ्ठल जे जे कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश महादिका उला मलुकादा तुका मने भूमंडळी, तुका मने भूमंडळी, तुका माने भूमंडळी, तुका माने भूमंडळी, तुका मने भूमंडळी, तुका मने भूमंडळी, तुका माने भूमंडळी, तुका माने भूमंडळी. आम्ही बळी बिनगाणे काला वाटुले गमेका, काला वाटुले गमेका. आही वैष्णवनी का संभ्रम, वैष्णव
हॅलो महाराजांच्या साक्षीने एकलव्य महाराज भारती इथं आलेले आहेत आणि मोठे महाराजही आलेले आहेत। विशाल महाराजांनी जे 12 वर्षे इथं संस्था चालवली, इथे अनेक विद्यार्थी शेकडो विद्यार्थी वादन शिकलेले आहेत। त्यामध्ये आता सर्वजण इथं वाजवण्यासाठी बसणं शक्य नाही, आता वेळ अपुरा आहे। त्याच्यामुळं विश्वकर्मा महाराज आणि आदित्य महाराज यांचं 2 मिनिटाचं सोलो वादन होणार आहे। आपण एकदा टाळ्याच्या गजरामध्ये या लेकरांचं सर्वांचं स्वागत करायचं आहे। चला एक भगवान शंकराचं शिवपरण म्हणतो आमच्या गुरुजीच्या कृपेने। धर शिव शिव हर हर हरण हरण गंगा जय जटिल जय तुझे निरंकार संशय नवा बम 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 भवा गलिमुंडमा हे घेतला धत दिला उज्वाल वाल धत धत दिगरनाथ प्रतिपतिनाथ डिमिटी मिटी मिटी मिटा ब्रुनाथ नंदन जन जंगिका जरणा जरणा तन्न धरन नागिरी गदा 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 दान 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 दिविक निमिदान दान 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 दिविक निमिदान दान 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 दान
ती आहे